आरती आणि विराज हातात हात घालून फिरत होते. उन्हाच्या दिवसात आरामात फिरण्याचा आनंद घेत होते. परंतु आधुनिक असूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्दयी गुंडांचा एक गट सावलीतून बाहेर आल्याने त्यांची शांत दुपार उद्ध्वस्त झाली. त्यांचे दुष्ट हेतू स्पष्ट होते. ते विराजला हानी पोचवायला आले होते. व्यावसायिक शत्रुत्वाचा बदला घेण्याच्या वळणाच्या इच्छेमुळे. आढेवेढे न घेता आरती कृतीत आली. तिने तिच्या बॅगेतून एका मोठ्या मशीनगनची जोडी पटकन काढली तेव्हा तिचे डोळे दृढनिश्चयाने चमकले. तिच्या निर्भयतेने थक झालेले गुंड क्षणभर स्तब्ध झाले. संधी साधून आरतीने गोळ्यांचा वर्षाव केला. तिच्या बंदुका जळत होत्या कारण तिने हल्लेखोरांना एक एक करून खाली पाडले. लढताना आरतीचे सोन्याचे दागिने सूर्यप्रकाशात चमकत होते. तिचे सौंदर्य आणि शौर्य दिवाप्रमाणे चमकत होते. मशीनगन तिचा विस्तार झाल्यासारखे वाटत होते. बंदुकीच्या गोळीबाराच्या गर्जना आणि धुराच्या तीव्र वासाने हवा भरून गेली होती. गुंडांची वाहने आगीच्या भडकल्या. आगीचे लोट आणि धुराचे लोट हवेत उडत होते. आरती उंच उभी राहिली. तिच्या गन अजूनही धूम्रपान करत होत्या, कारण तिने तिच्या पतीला इजा होण्यापासून वाचवले होते. शेवटचा गुंड जमिनीवर पडला. आरती विराजकडे वळली. तिचे डोळे प्रेम आणि काळजीने चमकले. "तू ठीक आहेस ना?" तिने विचारले. तिचा आवाज भावनेने थरथरत होता. "श्रेय होकार दिला." त्याचे डोळे आपल्या धाडसी पत्नीबद्दल कृतज्ञतेने आणि कौतुकाने भरले. एकत्र ते सूर्यप्रकाशात उभे होते. आरतीचे सोन्याचे दागिने सूर्यप्रकाशात चमकत होते, पण तिचे सौंदर्य आणि शौर्य आणखीनच चमकत होते.